एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त मजेत असाल. तर चला, आज सकाळची माझी सुरुवात झाली आहे किचन पासून आणि आज अश्विनला ऑफिसला जायचं आहे. त्यामुळे पटकन असा टिफिन मला बनवायचा आहे आणि आज वर्कआउटला बुट्टी मारली आहे. पाऊसही भरपूर चालू होता आणि पूर्ण अंग दुखत होतं, त्यामुळे आजचा वर्कआउट कॅन्सल केला आहे. आणि कसं आहे ना, आपण बहाणे शोधत असतो. आज काय पाऊस पडतोय, उद्या काय अंग दुखतंय, आज काय मला टिफिन बनवायचा आहे, असे कितीतरी बहाणे शोधत असतो. यावरूनच मला आठवलं, आता घरातली ऑफिसमध्ये जाणारी स्त्री असू देत किंवा मग आपण गृहिणी असू देत, सकाळी उठल्यानंतर आपल्या दिवसाची सुरुवात किचन पासूनच होते. मुलांचा डब्बा, मुलांना तयार करणे, ऑफिसला नवरा जात असेल तर त्यांच्यासाठी टिफिन तयार करणे, कितीतरी वेळ आपण किचन मधून घरात आणि घरातून सारख्या किचन मध्ये फेऱ्या मारत असतो. आणि कधीतरी आपल्या कानावर हे वाक्य येतं किंवा आपल्याला हे ऐकवलं जातं की तू सुद्धा कामावर गेली असतीस किंवा तू सुद्धा पैसे कमावले असतेस तर मीही घरकामात अर्धी मदत केली असती. खरंच अर्धी मदत? मला तरी नाही वाटत, कारण मी सुद्धा जॉब केला आहे. आणि आता जेव्हा असं म्हटलं जातं किंवा आता तुम्ही सुद्धा असं म्हणाल ना की अर्धी मदत खरंच होते का, तर मला नाही वाटत. हा, थोडीफार मदत नक्कीच होत असेल आणि बरेचसे जे हस्बंड आहे ते खरंच कामात मदत करतात. फक्त ऑफिसमध्ये जाणाऱ्या स्त्रियांना नाही, तर घरी असणाऱ्या स्त्रियांना सुद्धा बरेचसे नवरे मदत करतात. छोटीशी का असे ना, पण तेवढी मदतही खूप हवीशी वाटते आणि खूप गरजेची असते. पण एक स्त्री कामावर जरी जात असली आणि मेड असल्या तरी सुद्धा अशी कितीतरी कामं असतात छोटी छोटी, जी फक्त तिलाच करावी लागतात. कपडे सुकवत घालणे, ते कपाटात ठेवणे, त्यानंतर भाजी चिरणे, उद्यासाठी काय बनवायचं आहे, घरात काय संपलंय, अशी अनगिनत कामं असतात त्यांची पुरुषांना कधी ना भनकही नसते किंवा त्यांना कधीच या गोष्टी करायची गरजही पडत नाही. आणि ती स्त्री घरातही करते, ऑफिसलाही जाते आणि म्हणूनच कधी कधी ना ती खूप जास्त थकते, मानसिक दृष्ट्या आणि फिजिकलही थकलेली असते आणि म्हणूनच तिची जास्त चिडचिड होते. तुमच्यापैकी सुद्धा काही जणी ऑफिसला जात असतील. मला सांगा, तुम्हाला कधी असा आयता डबा मिळालाय का? तुमच्या नवऱ्याने कधी दिलाय का? नाही ना. पण तुम्ही दोघंही जरी जात असाल तरी मोस्ट ऑफ द टाइम तुम्हीच नवऱ्याच्या हाती डबा दिला असेल किंवा मुलांचंही सगळं आपणच करतो. त्यामुळे मला वाटतं की हे जे असे बहाणे, आता आपण असं ऐकत असतो की तू सुद्धा कमवत असती तर मी हेल्प केली असती, किंवा मग तेव्हा मी हेल्प केली नाही कारण आपण दोघंच होतो, घर छोटं होतं, हे होतं, ते होतं, ते नव्हतं, असे बरेचसे बहाणे असतात. पण ऍक्च्युअल जेव्हा वेळ येते ना, तेव्हा कुणीच काही करत नाही. त्यावेळी सुद्धा एक बहाणाच शोधला जातो पुढे सांगण्यासाठी. असो, यावर तुमचं काय मत आहे आणि तुम्हाला किती मदत मिळते तुमच्या घरच्यांची किंवा स्पेशली तुमच्या हसबंडची, हे मला नक्की कमेंट करून सांगा. मला सुद्धा मदत मिळते, घरी आहे किंवा ऑफिसमध्ये जाते म्हणून नाही, पण ती मदत खूप छोटी असते, पण तरी सुद्धा कधी कधी खूप गरजेची सुद्धा वाटते आणि खूप छानही वाटतं. किचनचं काम लवकर आवरलं ना की बाकीचेही कामं करायला जरा एनर्जी असते आणि वेळही मिळतो. तर ही विंडो मला खूप दिवसापासून साफ करायची होती. त्यासाठी मी 2 ब्रश घेतले आहेत. जे स्लायडिंग आहे ना, तिकडची धूळ काढण्यासाठी, कचरा काढण्यासाठी एक छोटासा ब्रश, आणि जी नेट आहे, जाळी आहे, ती साफ करण्यासाठी एक वेगळा ब्रश घेतलाय. त्यानंतर ही विंडो क्लीन करायला मिनिमम अर्धा तास तरी लागतो, कारण सोफा सरकवणे, सोफ्याच्या मागे ही धूळ असते, ती सुद्धा व्यवस्थित झाडून घेणे, पुसून घेणे, त्यानंतर काच साफ करणे, रेलिंग साफ करणे, मिनिमम अर्धा तास तरी या विंडोला जातो. पण हा ब्रश आहे ना, त्याने इतकी मस्त धूळ साफ होते. आता एवढा लाईट येतोय ना तिकडून की अजिबात दिसत नाहीये, नाहीतर अक्षरशः अशी धूळ निघताना ते दिसते. तर पटकन मी हे साफ करून घेते. आणि सोफा कव्हर, बाप रे, किती दिवस झाले मी सोफा कव्हर टाकलं नाहीये. असं वाटतंय आता की काही दिवसांसाठी का असे ना सोफा कव्हर टाकावं. पण काय झालं ना, मी ते पावसाळ्याच्या आधीच काढलं होतं आणि ते मला वॉश करायचं होतं, आणि पावसाळ्यात ते मी वॉश करू शकत नाही कारण त्याचा इतका घाण स्मेल येईल ना. तसेच त्याला उन्हाळ्यात 2 दिवस लागतात वाळायला, आणि आता पाऊस इतका कंटिन्यू चालू आहे त्यामुळे ते काम मला करायचंच नाहीये. ते धुतल्यानंतर त्याचा जास्त स्मेल येईल, त्यापेक्षा ते जसं आहे तसंच राहू देते. आणि थोडंसं ऊन पडायला लागलं म्हणजे मला वाटतं आता सप्टेंबर पर्यंत मला वाट बघावी लागेल, तोपर्यंत सोफा असाच राहणार आहे. खरं तर ना मला हेअर वॉश करायचा होता, म्हणून मी ते विंडो क्लिनिंगचं काम काढलं, कारण खूप डस्ट उडते, तर ती केसांवर जाऊन बसते, मग केस खराब होतात. आणि आपलं कसं आहे, आपण प्रत्येक वेळेस म्हणजे जेव्हाही हेअर वॉश करायचा असतो
त्याच्या आधी असं काहीतरी काम आहे का असं शोधत असतो. म्हणजे विंडो क्लिनिंग, टॉयलेट बाथरूम तर अगदी फिक्स असतं आणि बाल्कनी क्लिनिंग, असं डस्टिंग किंवा जाळी काढणे अशी कामं आपण केस धुवायच्या आधी करतो. पण हा विचार ना पुरुषांच्या डोक्यात कधीच येत नाही की केस धुवायचे आहे तर काही डस्टिंग करायची आहे का किंवा काही क्लीन करून घेतो म्हणजे नंतर केस धुता येतील. अजिबात नाही. आता हेअर वॉश केला होता, फक्त माझं पुसायचं राहून गेलं होतं. सोफ्याच्या मागे खूप धूळ झाली होती, ती झाडून घेतली, पुसून घेते. आणि मला सांगा, ह्या सोफ्याच्या मागच्या ज्या 2 व्हाईट वॉल दिसतात ना, त्या मला खूप खरंच खाली खाली वाटतात. पण फक्त अश्विनमुळे मी तिथे काहीच पेंटिंग किंवा काहीच लावलेलं नाहीये. कारण आमच्या दोघांचं ना कधी कधी खूप अपोजिट होतं. म्हणजे मला असं वाटतं की तिथे सुद्धा काहीतरी लावलं गेलं पाहिजे, असं डेकोर टाईप किंवा एखादी पेंटिंग किंवा शोपीस एखादं असं. पण अश्विनचं म्हणणं आहे की नाही, तू त्या ज्या वॉल आहेत त्या थोड्याशा रिकाम्या राहू देत, पूर्ण घर भरून टाकू नको. पूर्ण घर भरलं ना की मग ते एकदमच कसं तरी वाटेल. असं वाटेल की पूर्ण ज्या वॉल आहेत त्या उगाचच म्हणजे काहीतरी लावायचं म्हणून लावलेत आणि भरलेल्या आहेत. त्यापेक्षा त्या खाली राहिल्यात तर जास्त चांगल्या दिसतील. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता फक्त गॅसचा ओटा पुसायचा राहिला आणि आता मी आणखी काही कामं करत नाही. ऑलमोस्ट सगळी कामं झालेली आहे. आणि गॅसचा ओटा ना मी आधी गरम गरमच पुसून घ्यायचे, पण बऱ्याच जणींनी मला करेक्ट केलं, सांगितलं की नीता हा जो गॅस स्टोव्ह असतो तो गरम पुसायचा नसतो. माझा कसा आधीचा स्टीलचा होता ना, त्यामुळे मला कितीतरी वर्षापासून तशीच सवय होती की सगळं झाल्यानंतर लगेचच्या लगेचच ओटा पुसून घ्यायचा, गॅस पुसून घ्यायचा. पण आता स्वयंपाक झाल्यानंतर जरा अर्धा तास थांबते, कोरडा पुसून घेते हवं तर, खूप घाण झाला असेल तर. पण ऍक्च्युअल पाण्याने पुसायचा असेल किंवा कपड्यांनी पुसायचा असेल तर अर्धा तास थांबूनच पुसते. आणि आता हे कॉलिनची जरी बॉटल असली तरी ना यात मी थोडंसं विम जेल, थोडं विनेगर घातलं होतं आणि थोडं पाणी घातलं आणि हे असं लिक्विड तयार केलं. ह्यानी ना जे काही तेलकट डाग आहे, टाईल्सवर तेलकट डाग लागतात, इथे तेलकट डाग लागतात. आता बघा, आता काहीच तेलकट दिसत नाहीये, कारण आता मी मागच्या 10 दिवसापासून हे युज करते. पूर्ण भरलं होतं, आता संपत आलं. सो याने मस्त आहे. म्हणजे नुसतं पाण्याने पुसल्यापेक्षा नुसतं पाण्याने कसे तेलकट डाग निघत नाही. आणि त्यामुळे मग तो कपडाही एवढा चिकट होऊन जातो ना की तो सुद्धा वारंवार धुवावा लागतो. त्यापेक्षा हे बेस्ट आहे. एक अशी बॉटल असेल तर, खाली बॉटल असतेच आपल्या घरी एखादी ना एखादी, त्यात असं लिक्विड तयार करून ठेवायचं आणि गॅस, ओटा, प्लॅटफॉर्म सगळं अगदी स्वच्छ निघतं. लगे हा तो आपल्याला इथून पण करता येतं. म्हणजे असं काही स्पेशल करायचं गरज नाहीये. आणि खूपच जास्त खराब झालं असेल तेव्हा तर आपण एखादा दिवस काढतोच किचनसाठी, तो तर मस्ट असतो. कारण किचनची क्लिनिंग एवढी असते ना की ती लगेच 5 मिनिटात किंवा 10 मिनिटात होणारी नसते. पण तरी हे काम वाचवण्यासाठी आपण रोजचं हे करू शकतो. चला, आता मी पटकन गॅसचा ओटा पुसते आणि माझं थोडंसं एडिटिंगचं काम राहिलं आहे ते करून घेते. म्हणजे तोपर्यंत रियांश येईल. कामं करता करता वेळ कसा जातो ना माहिती नाही पडला. लगेचच 12:30 वाजलेत. चला, आता एक तासभर माझं काम होईल आणि त्यानंतर पुढची कामं. आपल्याला आराम जरी करायचा असला ना तरी सुद्धा आपलं असं असतं की आता फक्त हे एक शेवटचं काम करते आणि मग जरा निवांत राहते. ओटा आवरल्यानंतर मला खरंच काही करायचं नव्हतं. पण हे कपडे वॉश करायला आत्ता टाकले नसते ना की मग ते संध्याकाळपर्यंत जातात आणि मग सुकायला तसाही वेळ लागतो. म्हणून पटकन ते काम करून घेतलं आणि त्यानंतर माझंही काम झालं. तोपर्यंत रियांश आला. पुढची कामंही होत राहतील, पण त्याआधी ना मला आज खूप महत्वाचं काहीतरी तुमच्याशी शेअर करायचं आहे. आता तुम्ही जर माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल, खूप दिवस झाले मी युट्यूबवर काम करते. सुरुवात तर माझी खूपच कॅज्युअल होती, अजिबात सिरियस मी नव्हते. मी लॉकडाऊन मध्ये सुरुवात केली होती आणि फक्त बिझी राहण्यासाठी किंवा आपण जे करतोय त्याची एक आठवण काहीतरी राहील म्हणून मी याची सुरुवात केली होती. आणि खूप वर्ष झाले आता. तेव्हा रेग्युलर व्हिडिओ नसायचे, रेग्युलर मी काम करत नसायचे. आणि हा जो प्रवास आहे माझा युट्यूबचा, त्या प्रवासात मी खूप काही शिकले, खूप चुकलेही असेल आणि खूप सुधारले सुद्धा. सुरुवातीला खरंच 100% मेहनत नव्हती आणि हे मी मान्य करते. सुरुवातीपासूनच जर आपण क्लिअर असलो ना, आपलं विजन क्लिअर असेल तर बऱ्याचशा गोष्टी आता लवकर होतात. आणि तसं काही माझं नव्हतं. त्यामुळे मी खूप लवकर मला चांगले व्ह्यूज येतील किंवा काहीतरी मिळेल अशी अपेक्षाच केली नव्हती. पण गेल्या काही महिन्यापासून मी खरंच मनापासून प्रयत्न करतेय, मनापासून चांगला कंटेंट देण्याचा प्रयत्न करते आहे. जेव्हा सुरुवातीला मला आठवतं
की एखादा व्हिडिओ टाकला आणि त्या व्हिडिओला 1 लाईक, 1 कमेंट किंवा साधे 100 व्ह्यूज जरी आले किंवा 1-2 सबस्क्रायबर जरी वाढले ना, तेव्हा इतकं मोठं वाटायचं ते सगळं. पण जसा जसा वेळ गेला, मेहनत वाढली आणि त्यामुळे ना जरा अपेक्षाही वाढतात. कारण आपली मेहनत जर जास्त असेल तर त्याचं फळ मिळावं असं आपल्याला वाटतं. ही फक्त म्हण आहे की मेहनत करते जाओ, फल की अपेक्षा मत करो. पण खरं तर असं नसतंच. आपण जर मेहनत करत असलो ना, तर आपल्याला वाटतंच एका पॉइंटला की आपण जे करतोय त्याचं आपल्याला पाहिजे तसा प्रतिसाद किंवा पाहिजे तसं यश मिळत नाहीये. मी हे मान्यही करते की माझा प्रत्येक कंटेंट किंवा व्हिडिओ खूप अमेझिंग नसेलही, चुकाही असतील आणि काही व्हिडिओ अपेक्षेप्रमाणे नसतीलही तुम्हाला आवडले. पण यातून मी खूप काही शिकली आहे आणि अजूनही शिकतेय. पण असे बरेच व्हिडिओ आहेत जे खरंच मनापासून मेहनतीने बनवलेले आहे आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचले आहेत. त्यातून तुम्हाला सुद्धा खूप मोटिवेशन मिळेल किंवा काही नवीन शिकायला मिळेल असा प्रयत्न सुद्धा केला आहे. पण तरी सुद्धा ना, जसा पाहिजे तसा त्याला रिस्पॉन्स नाही मिळाला, म्हणजे व्ह्यूज मिळाले नाही. म्हणूनच ना कधी कधी मनात शंका येते की खरंच मी कुठे चुकतीये का, किंवा चांगलं काम नाही करत आहे का, माझं काम लोकांपर्यंत का नाही पोहोचत आहे. मेहनत आणि कंटेंट पण चांगला देण्याचा प्रयत्न असतो, मग जसे पाहिजे तसे व्ह्यूज, रिस्पॉन्स किंवा यश का मिळत नाहीये. डोक्यात विचार येतात की आपलं लक नाहीये का, किंवा मग लक आणि हार्डवर्क यामध्ये थोडंसं मन आणखी जास्त विचार करायला लावतं. आणि म्हणूनच ना मी यासाठी एक मोठा असा निर्णय घेतला आहे. तर मी स्वतःला 100 व्हिडिओजचं चॅलेंज दिलेलं आहे. 100 दिवसाचं नाही तर 100 व्हिडिओजचं चॅलेंज. आता या 100 व्हिडिओज मध्ये मी माझं सर्वस्व देणार आहे. मेहनत, वेळ, मन सगळं देण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मी सुद्धा एक स्वप्न बघते आणि त्यासाठीच हा माझा पुढचा प्रयत्न असणार आहे. कधी ना आपण खूप जजमेंटल होऊन जातो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला कोणत्याही क्षेत्रातलं असू द्यात, लवकर यश मिळालं की आपल्याला वाटतं तो खूप लकी आहे, त्याचं लक खूप काम केलं. पण खरं सांगायचं तर त्या व्यक्तीने किती मेहनत केली आहे हे फक्त त्यालाच माहिती असतं. आणि हो, नशिबाचाही खूप पर्सेंट भाग असतोच. म्हणजे ओव्हरऑल काय, तर मेहनतीशिवाय पर्याय नाही आणि नशिबापुढे कोणाचं चालत नाही. म्हणूनच मेहनतीसोबत थोडं नशीबही लागतंच. आणि हे लोक मान्य जरी करत नसली ना तरी सुद्धा हे असंच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या लोकांची साथही लागते. कारण मेहनत आणि लोक दोन्ही मिळतात ना, तेव्हा मग काहीतरी मोठं घडतं. ते कोणाशी कंपॅरिझन करायचं नाहीये, कारण प्रत्येकाचं आपापलं वेगळं स्ट्रगल असतं. आणि तिचे व्हिडिओ माझ्यासारखेच आहेत किंवा तिचे व्हिडिओ एवढे चांगले नसूनही किती छान व्ह्यूज मिळतात, हे जजमेंट मी करणारच नाहीये. कारण प्रत्येकाची मेहनत वेगळी असते, स्ट्रगल वेगळं असतं. मी फक्त आता माझं काम करत राहणार आहे आणि बाकी माझ्या नशिबाचा भाग आहे. आतापर्यंत मी रेग्युलर व्हिडिओज टाकत होते, फक्त एकच गोष्ट माझी चुकत होती असं म्हणायला हरकत नाहीये. माझ्या व्हिडिओचा ना टायमिंग नव्हता. तर आजपासून मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे की माझा व्हिडिओ हा दररोज 1 वाजता आला पाहिजे. आणि सुट्टी घेतली तर ती फक्त सॅटर्डे किंवा संडे मला घ्यायचं आहे. म्हणजे हे 100 व्हिडिओज कम्प्लीट करण्यासाठी मला 4 महिने तरी लागणार. प्रत्येक महिन्याचे 25 व्हिडिओ, म्हणजे या डिसेंबर पर्यंत मला कळेल की मेहनत तर केली आहे, माझ्या नशिबाने मला किती साथ दिली आहे हे मी तुम्हाला डिसेंबर मध्ये सांगेन. करता करताना आज खूप उशीर झाला होता, 4 वाजले होते. आणि आता जर मी आराम करायला किंवा झोपले असते ना तर मग संध्याकाळच झाली असती आणि पुढची कामं मग आणखी परत ढकलल्या जाते. आणि आज तेवढं काही थकल्यासारखंही वाटत नव्हतं. मग बसल्या बसल्या हे काम करायला घेतलं. माझ्याकडे काही सिल्क थ्रेड आहे आणि म्हटलं चला इयरिंग बनवून बघते. या आधी सुद्धा मी खूप सारे इयरिंग्स बनवले होते. तर असे 2 कानातले बनवले आहेत. खूप लॉंग झाले आणि ज्या स्ट्रिंग घेतल्या होत्या ना, म्हणजे 150 मी असं हे केलं होतं. पण मला वाटतं ते कमी पडलेत, आणखी थोडेसे जास्त पाहिजे होते. पण ठीक आहे, एक हा पहिला प्रयत्न होता. पहिल्या प्रयत्नानंतरच कळतं की आपण कुठे चुकलं आणि पुढच्या प्रयत्नात मग आपण, किंवा मग पहिला दुसरा असे प्रयत्न चुकले तर तिसऱ्यात आपण एकदम करेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. तर हे 2 कानातले तर म्हणजे एक पेअर मी केलाय. दुसरा आहे तो थोडासा शॉर्ट आणि जास्त स्ट्रिंग मी वापरल्या. येलो कलर मध्ये करून बघितला, पण मला कानातले ना हे चांगलेच वाटत नव्हते. जसे विकतचे मिळतात ना तसे वाटत नव्हते. हे मी ऍज अ लटकन म्हणून वापरू शकते. आणखी थोडंसं हेवी बनवलं तर खूप छान लटकन बनेल. म्हणजे ड्रेसवर लावण्यासाठी किंवा ब्लाऊजला लावण्यासाठी घरच्या घरी लटकन मस्त बनतील. संध्याकाळ झालीच होती आणि संध्याकाळची चहा घेतल्यानंतर जरा अंगात तरतरी येते. तर चला
खरं तर मी आज चहा लवकर बनवणार होते कारण मी जागी होते आणि असं वाटतं ना की संध्याकाळची सुरुवात म्हणजे चहापासून. पण अश्विन येणार होते ऑफिसमधून आणि ते म्हणाले की जरा थांब, मी निघालोच आहे, 15 ते 20 मिनिटात घरी येतो, मग आपण दोघं मिळून गरमागरम चहा घेऊ. तर त्यांच्यासाठी थोड्या वेळ थांबले, तोपर्यंत माझं तेवढं ते काम झालं होतं. चला आता गरमागरम चहा घेते. सोबत चहा घेऊ म्हणून मी अश्विनसाठी थांबले होते आणि असं खूपदा होतं, आजचं नाही, सोबत जेवू, सोबत चहा घेऊ असं म्हणूनही एखादा कॉल येतो किंवा मग मीटिंग एक्सटेंड होते, ती संपतच नाही आणि मग त्या एकटीलाच घ्यावं लागतं. कधी कधी तर जेवणासाठी मी अर्धा अर्धा एक एक तास थांबलेली असते आणि त्यानंतरही जेव्हा होत नाही ना, तेव्हा माझा मूड ऑफ होतोच, कारण मला जेवण अगदी वेळेवर लागतं. कमी असलं तर चालेल पण वेळेवर पाहिजे आहे. मग नेहमीच जे रुटीन असतं, रियाजचा अभ्यास घेता घेता मी चहा घेतेय आणि रियाजचा आज स्पेक्सचा पहिला दिवस होता. खरं सांगू, इतकं मस्त वाटतंय ना मला जेव्हा तुम्ही हक्काने कमेंट करतात. काही कमेंट इतका हक्काच्या होते ना, की काय तू बाऊ करतेस त्या चष्माचा, अजिबात काही त्याला बोलू नको किंवा एवढा बाऊ करू नकोस, खूप छोटी गोष्ट आहे, होईल कॅरी. म्हणजे जसं तो शूज, बॅग किंवा वॉटर बॉटल डब्बा कॅरी करतोय ना, तसाच त्याचा चष्माही तो व्यवस्थित कॅरी करेल. तू काही त्याला जास्त असं घाबरवून देऊ नको. खूप मस्त वाटलं ऐकायला, असं वाटलं की कोणीतरी मोठं असं ओरडून सांगतोय. खरंच त्यासाठी थँक्यू. आणि मला माहिती आहे हे माझ्या ज्या काकी आहेत किंवा मावशीच्या वयाच्या आहेत, थोड्या मोठ्या आहेत ना, त्यांनी सांगितलं आहे आणि म्हणूनच अशा शब्दात सांगितलं जे मला खूप आवडलंय. आता संध्याकाळचा आवरून घेते आणि व्हिडिओ ही एंडिंग वरच आहे, म्हणून आता शेवटी एक रिक्वेस्ट आहे की या 100 व्हिडिओज मध्ये मी माझा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. मेहनत, क्वालिटी, कंटेंट सगळंच पुरेपूर देण्याचा प्रयत्न करते आणि मला ना यामध्ये स्ट्रेसही घ्यायचा नाहीये. म्हणजे मेहनतीसोबत प्रत्येक दिवसाचा आनंद घ्यायचा आहे. मेहनत आणि एन्जॉय हे दोन्हीही सोबत करायचं आहे आणि मला फक्त एक गोष्ट पाहिजे, ती म्हणजे तुमची साथ. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघत जा, शेअर करत जा, आवडला असेल तर लाईक आणि कमेंटही करत जा. आणि हो, मला सांगा की मी माझ्या व्हिडिओमध्ये काय सुधारू शकते, कारण या प्रवासात तुम्हीच माझे खरे साथीदार आहात. चला तर मग आजचा पहिला व्हिडिओ आणि आजपासूनच मी माझ्या प्रयत्नाचा श्री गणेश केला आहे. मी तयार आहे, तुम्ही सोबत आहात ना? आणि हो, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.